श्री गणेशाय नमः। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः। ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः। श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 53। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पिठिकापूरला पोहोचण्याचे विधान। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत विशेष। मी रचलेले श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत श्रीपादांच्या मामांच्या वंशजाकडे काही दिवस राहील। त्यानंतर त्याचा तेलुगू अनुवाद होईल। तेलुगू अनुवाद पूर्ण झाल्यावर संस्कृत प्रत अदृश्य होईल। ती संस्कृत प्रत साक्षात गंधर्व घेऊन जातील व श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी म्हणजे पिठिकापूरला फार खोलवर जपून ठेवतील। तिथे तिचे वाचन सिद्ध योगी करत राहतील। मी रचलेल्या चरित्रामृताचे श्रीपादांच्या दिव्य पादुकांजवळ पारायण केले। ऐकायला 5 जण आले होते। त्यांना दिव्य आनंदाची अनुभूती आली। मी पंडित नाही, कुठला अध्याय वाचल्याने काय फळ मिळेल हे सांगू शकत नाही। श्री बापनाचार्यांच्या 33व्या पिढीत या ग्रंथाची तेलुगू प्रत प्रकाशित होईल। ती कशी प्रकाशित करायची हे श्रीपादच ठरवतील। नवीन प्रत तयार झाल्यावर जुनी जीर्ण प्रत विजयवाडा या महापुण्य क्षेत्रात कृष्णा नदीत विसर्जित करावी। श्रीपादांच्या मामांच्या वंशातील ज्या भाग्यवंत व्यक्तीस गाणगापुराहून अचानक प्रसाद येईल, ती व्यक्ती श्री बापनाचार्यांच्या 33व्या पिढीतील असेल। त्या व्यक्तीने श्रीपादांच्या जन्मस्थानी म्हणजे पिठिकापूर महासंस्थानाच्या पवित्र स्थानी जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या नव्या प्रतीचे तिथे पारायण करावे व ही प्रत श्रीचरणी अर्पण करावी। पारायणकर्त्या दत्तभक्तांसाठी हे तेजोमय रूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य वचन आहे व ते त्रिकालाबाधित सत्य आहे। श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो। परमपिता परमात्मा सद्गुरू श्री गोपाल बाबांचा जय जयकार असो। अध्याय 53 संपूर्ण। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत संपूर्ण।